सूरह अल काफिरून, मक्का कालीन, वचने 6। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। सांगा की हे इन्कार करणाऱ्यांनो, मी त्यांची उपासना करीत नाही ज्यांची उपासना तुम्ही करता, आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो, आणि न मी त्यांची उपासना करणारा आहे ज्यांची उपासना तुम्ही केली आहे, आणि न तुम्ही त्याची उपासना करणारे आहात ज्याची उपासना मी करतो। तुमच्यासाठी तुमचा धर्म आहे आणि माझ्यासाठी माझा धर्म। सूरह अल इखलास, मक्का कालीन, वचने 4। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। सांगा तो अल्लाह आहे एकमेव। अल्लाह सर्वांपासून निरपेक्ष आहे आणि सर्व त्याचे गरजवंत आहेत। न त्याची कोणीही संतती आहे आणि न तो कोणाची संतती, आणि कोणी त्याच्या समान नाही। सूरह अल फलक, मक्का कालीन, वचने 5। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। सांगा मी शरण मागतो सकाळच्या पालनकर्त्याची, त्या प्रत्येक वस्तूच्या अरिष्टापासून जी त्याने निर्माण केली आहे, आणि रात्रीच्या अंधाराच्या अरिष्टापासून जेव्हा की तो पसरतो, आणि गंड्यात फुंकणाऱ्यांच्या अरिष्टापासून, आणि मत्सर करणाऱ्यांच्या अरिष्टापासून जेव्हा ते मत्सर करतात। सूरह अन्नास, मक्का कालीन, वचने 6। अल्लाहच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। सांगा मी शरण मागतो मानवांच्या पालनकर्त्यापाशी, मानवांच्या बादशहापाशी, मानवांच्या खऱ्या ईश्वरापाशी, त्या दुष्प्रवृत्त करणाऱ्याच्या अरिष्टापासून जो पुन्हा पुन्हा परतून येतो, जो लोकांच्या मनात दुष्प्रवृत्ती निर्माण करतो, मग तो जिनांपैकी असो की मानवांपैकी।